मी सुरू करतो, मग त्यानंतर तुमचे प्रश्न. आपल्या सर्वांचं स्वागत. 10 जानेवारी 2024 रोजी अपात्रतेच्या याचिकांसंदर्भातला निर्णय आणि निकाल हा मी वाचून दाखवला आणि तो निकाल जाहीर केला. तो निकाल जाहीर केल्यानंतर आज 16 जानेवारी 2024 गेली 6 दिवस सातत्याने अनेक माध्यमातून अनेक लोक, विशेषतः काही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजामध्ये एक गैरसमज पसरवायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच तो गैरसमज दूर करणं हे या संविधानाच्या हितात आहे, लोकशाहीच्या हितात आहे आणि सामान्य माणसाच्या हितात आहे. म्हणून ते काही गैरसमज जे आहेत, लिगल सबमिशन जे आहेत, त्या संदर्भातलं स्पष्टीकरण लोकांसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आज मी खरं तर या पत्रकार परिषदेमार्फत जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि तसं असतानाही माझ्या मते लोकांमध्ये जर ह्या संविधानिक संस्थेविषयी अथवा संविधानिक पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर ते लोकशाही, संसदीय लोकशाहीसाठी योग्य नव्हे. तसं कृत्य हे या संस्थेच्या म्हणजे विधिमंडळाच्या अस्मितेसाठी योग्य नाही आणि म्हणूनच आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत. आज खरं तर मला असं समजतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली. मला माहित नाही त्याला पत्रकार परिषद म्हणावं, दसरा मेळाव्याचं एक दुसरं रूप म्हणावं की गल्ली बोळ्यात होणारी भाषणांची मालिका म्हणावं. कारण माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतनं किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का, काय घटनाबाह्य झालेलं का, नियमबाह्य झालेलं का, हे कदाचित दाखवण्यात येईल. परंतु राजकीय भाषणं आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं, शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही. राज्यपाल फालतू माणूस आहे. राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे. त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले. सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला. अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी. त्यांच्याबद्दल जे काय म्हटलं गेलंय ते आपण सर्वांनी ऐकलं. आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलंय. दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही
आधार असो अथवा नसो असे शब्दप्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता. आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरती विश्वास नाही, मग ती एक संस्था नाही तर न्यायालय, अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग कोणावरतीच यांचा विश्वास नाही, त्यांचा नेमकी संविधानावरती विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या समोर येतो. परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाहीये. जे गेले 6 दिवस सातत्याने आरोप केले जात आहेत त्याबद्दलचा थोडाफार खुलासा वस्तुस्थिती तुमच्या सर्वांसमोर मांडायची आहे. सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय दिला, निकाल दिला. पण कुठच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला हे काही सांगण्यात आलं नाही. सातत्याने हे सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं त्याच्या विपरीत असा निर्णय अध्यक्षांनी घेतला. पहिला मुद्दा असा होता की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की उपाध्यक्षांनी 21 जून 2022 रोजी अजय चौधरी यांच्या निवडीला जे रेकग्निशन दिलेलं ते योग्य आहे आणि अध्यक्षांनी म्हणजे मी 3 जुलै 2022 ला भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेजींच्या नियुक्तीला जे रेकग्निशन दिलं गेलं आहे ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलं. खोट्यापेक्षा अर्धसत्य हे अधिक घातक असतं आणि तोच प्रकार इकडे केला गेला आहे. आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत आणि त्यातल्या पॅरेग्राफ 97 पेज 97 पॅरेग्राफ 122 वाचलात, पेज 95 पॅरेग्राफ नंबर 119 वाचलं, पेज नंबर 97 पॅरेग्राफ 124 वाचलात, पेज नंबर 139 पॅरेग्राफ 206D वाचलात. हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचं मी रेफरन्स देतोय. तर त्यात सुप्रीम कोर्टने या विषयात नेमकी काय म्हटलंय ते स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टने असं म्हटलंय की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रतोदाला रेकग्निशन देत असतो, गटनेत्याला रेकग्निशन देत असतो, तेव्हा अध्यक्षांनी तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून, राजकीय पक्षाची या संदर्भातली इच्छा समजून त्याच व्यक्तीला रेकग्निशन देणं आवश्यक आहे. त्यांनी असं म्हटलंय की 21 जून 2022 रोजी ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला आणि त्यातून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली, त्यावेळेला त्यांच्या समोर उद्धवजी ठाकरे यांचं एकच पत्र होतं आणि त्यामुळे विधिमंडळ गटाच्या राजकीय पक्षात फूट पडलेली आहे हे अध्यक्षांना समजण्याचं काही कारण नव्हतं किंवा त्यांच्या रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नव्हता. आणि म्हणून ते आलेलं पत्र ही राजकीय पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी ग्राह्य धरून जो निर्णय दिलाय तो योग्य आहे, कारण ती भूमिका राजकीय पक्षाची आहे हे ग्राह्य धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे. ज्या वेळेला अध्यक्षांनी म्हणजेच मी 3 तारखेला निर्णय दिला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की अध्यक्षांसमोर राजकीय पक्षाची 2 क्लेम्स होते, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा क्लेम अध्यक्षांसमोर होता आणि एकनाथ शिंदेजींच्या गटाचाही क्लेम अध्यक्षांसमोर होता. याचा अर्थ अध्यक्षांना ही याची कल्पना होती
की 2 गट पडलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्षांनी रेकग्निशन द्यायचा निर्णय हा या 2 गटांपैकी राजकीय पक्षाची इच्छा कोण रिप्रेझेंट करतं, या 2 गटांपैकी राजकीय पक्ष नेमका कोणता आहे हे ठरवल्याशिवाय निर्णय दिला, त्यामुळे तो निर्णय अयोग्य आहे. त्यानंतर पॅरेग्राफ 139, 206, पॅरेग्राफ 206D, पेज नंबर 139 मध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सांगितलंय की आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे पहिली नक्की निश्चित करा आणि तो निर्णय झाल्यानंतर ज्याला आपण रेकग्निशन देता, मूळ राजकीय पक्ष म्हणून ज्याला आपण डिक्लेअर करता, त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन वरती निर्णय घ्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर, असं सुप्रीम कोर्टने कधीच सांगितलं नाही. सुप्रीम कोर्टने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला, म्हणून तो अयोग्य आहे. आपण परत निर्णय घ्या, मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हिपला रेकग्निशन द्यावं. त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे. मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला. तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर, आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं, तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्या अनुसार मी व्हिप अपॉइंट केला, रेकग्निशन दिलं आणि पुढची कारवाई केली. त्यानंतर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 क्रायटेरिया बघायला सांगितलेले. पक्षाचं संविधान काय म्हणतं, पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे आणि त्याची संख्याबळ कसं आहे, आणि नंबर 3 जी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणजे विधिमंडळ पक्षातली मेजॉरिटी कोणाबरोबर किती आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय द्यायला सांगितला मूळ राजकीय पक्षाविषयी. आणि मी माझा निर्णय जो दिला 10 तारखेला जो वाचून दाखवला तेव्हा मी या तिन्ही क्रायटेरिया कसे कन्सिडर केले आहेत आणि त्या संदर्भातले निकष काय आणि निर्णय काय या तिन्ही क्रायटेरिया बद्दल हे स्पष्टपणे वाचून दाखवलं. आपण जर बघितलं असेल तर वारंवार सांगण्यात येत आहे की अध्यक्षांनी 1999 ची जी घटना आहे ती योग्य ठरवली आणि 2018 ची घटना जी आहे शिवसेनेची ती अयोग्य ठरवली. हे अध्यक्षांकडनं चुकीचं कार्य झालं. आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचली तर पेज नंबर 120, पॅरेग्राफ नंबर 168 मध्ये काय म्हटलंय त्याच्यात स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, ज्या वेळेला आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना संविधानाचा ज्या वेळेला विचार करत असाल त्यावेळेला जर का 2 गटांनी तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला तर आपण वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनकडे सबमिट झालेलं केवळ ते ग्राह्य धरून त्याचा आधार घ्यावा. त्यानंतर मी आपल्याला वाचूनही दाखवतो. पेज नंबर 120 सुप्रीम कोर्टची ऑर्डर. In arriving at the decision, the speaker must consider the constitution of the party as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. If the rival groups submit 2 or more versions of the party constitution, the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerge. I repeat,
the speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. In other words, the speaker must consider the version of the party constitution which was submitted to ECI with the consent of both factions. म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की दोघांमध्ये जर संविधानाविषयी वाद असेल तर इलेक्शन कमिशनकडे जे रेकग्नाइज कॉन्स्टिट्यूशन असेल तुम्ही केवळ त्याचाच आधार घ्या. त्यानंतर मी इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं. मी 7 जून 2023 ला प्रिन्सिपल सेक्रेटरी मार्फत इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं आणि त्याच्यात मी असा उल्लेख केलाय, ऍज पर द डायरेक्शन, म्हणजे स्पीकरनी जे डायरेक्शन दिले आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरीला, आय एम टू इन्फॉर्म यू दॅट द ऑनरेबल स्पीकर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली has received some disqualification petitions under the 10th schedule of the Constitution of India against some members of Maharashtra Legislative Assembly. Honorable Speaker has desired to have following documents which may be useful while deciding the said petitions. 1. Certified copy of the party constitution / memorandum / rules and regulations which known as such or by any other name of Shiv Sena political party which have been submitted to Election Commission of India and stand effective as on 21st June 2022. 2. Certified copies of all subsequent amendments, if any, to the same party constitution / memorandum / rules and regulations as well. Hence, you are hereby requested to kindly make available the above copies at the earliest by speed post as well as through email. With regards, Principal Secretary, Maharashtra Legislature Secretary. मी सुप्रीम कोर्टनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शन कमिशन कडनं योग्य आणि रेकग्नाइज पार्टी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी मागितली. यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय काय आला तो पण वाचून दाखवतो. यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय असा आलाय, टू द सेक्रेटरी इन चार्ज महाराष्ट्र लेजिस्लेचर सेक्रेटेरिएट विधान 22 जून 2023 ला इलेक्शन कमिशनचा रिप्लाय आलाय. सर, आय एम डायरेक्टेड टू रेफर टू युअर लेटर नंबर सो अँड सो डेटेड 7/6/2023 received in the commission on 10/6/2023 and to state that a copy of the constitution and rules of Shiv Sena as available on the records of the Election Commission of India is placed at annexure 1. म्हणजेच 1999 ची कॉन्स्टिट्यूशन त्यांनी माझ्याकडे पाठवली. B. As to subsequent amendments, if any, to the same mentioned in paragraph 2 of your reference, the order passed by the Election Commission of India in the dispute case number 1 of 2022 relating to Shiv Sena under paragraph 15 of the election symbol relevant reservation and allotment 1980 rules 1986 on 17 February 2023 contains the factual position. त्यांनी असं सांगितलं की संविधान आमच्याकडे जे रेकॉर्ड वरती आहे त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय. ती प्रत होती 1999 चे संविधान आहे ते. आणि मी त्यांना स्पेसिफिकली विचारलं की तुमच्याकडे कुठचेही घटनेमध्ये, शिवसेनेच्या घटनेमध्ये सुधार केलेल्याची कुठची प्रत प्राप्त असेल तर ती पण द्या. त्यावरती त्यांनी उत्तर मला काय दिलंय की या संदर्भातला निर्णय आम्ही आमच्या ऑर्डरमध्ये मेन्शन्ड आहे. आता त्यांच्या ऑर्डरमध्ये पेज नंबर 71 पॅराग्राफ नंबर 132 4B याच्यात काय लिहिलंय, द अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन ऑफ 2018 इज नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ द कमिशन. हे मला इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय. आता वारंवार असा उल्लेख केला जातो, ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे माझ्याकडे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनच्या अनुसार इलेक्शन कमिशनकडे जे रेकॉर्ड होते तेवढंच ग्राह्य धरण्याचे अधिकार होते. माझ्याकडे स्वतःहून या संदर्भातला इतर निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता. जे इलेक्शन कमिशनकडे होतं ते ग्राह्य धरण्यासाठी मला सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यानंतर वारंवार हे सांगितलं जात आहे की आम्ही पक्षाचं संविधान हे इलेक्शन कमिशनकडे सबमिट केल्याचा पुरावा अध्यक्षांना दिलेला, ते कसं संपूर्णपणे खोटं आहे हे पण मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं.
सर्वप्रथम त्यांनी 2013च्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला. मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले 2013 मध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या मीटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे. आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा केलेली नाहीये, परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाहीयेत, आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे याचा अर्थ तो ठरत नाही. आणि नंबर 2, ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये. ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो. शिवसेनेने इलेक्शन कमिशनला दिलाय असं ते म्हणतात, आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे असं ते म्हणतात. त्या पत्रात काय उल्लेख केलाय बघा. त्या पत्रात असं लिहिलंय, टू द चीफ इलेक्शन कमिशनर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली. रिस्पेक्टेड सर, Shivsena party office bearers election program notice was declared on 17 December 2012 by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. Application stroke nomination forms were invited for the post of Shivsena Paksha Pramukh, National Executive, Shivsena leaders and deputy leaders. The last date of receiving the nomination was up to 3 p.m. on 12 January 2013. There was one nomination form received for the post of Shivsena Paksha Pramukh. 9 forms were received for the post of Shivsena leaders, and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were scrutinized on the 15th Jan 2013 as stipulated in election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23rd January 2013 at Shivsena Bhavan, Dadar, Mumbai, as per the program declared with a election notice. All the candidates were declared elected unopposed as the number of forms that were received equaled the number of posts. The election results were declared by the election officer in the presence of the representative members. Elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by Election Commission of India. We submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, Shivsena Paksha Pramukh Shri Uddhavji Thackeray co-opted 6 deputy leaders and his absolute discretionary powers conferred upon him as per the Shivsena Constitution Article 9A. The list of 6 co-opted deputy leaders is also attached herewith for your record. Also, please find copies attached of the election procedure and results declared by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला, त्याची कॉपी त्यांनी एन्क्लोज केली आहे. या पत्रात 2013 मध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाहीये. याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलंय. सर्वप्रथम म्हणजे हा पुरावा झाला की त्यांनी जे सातत्याने बोलतायत की आम्ही इलेक्शन कमिशनला कॉपी दिली, त्याचं कुठेही अक्नॉलेजमेंट त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडे जे अक्नॉलेजमेंट आहे ते केवळ निवडणूक जी संघटनात्मक झाली त्याचा रिझल्ट डिक्लेअर जो त्यांनी केला त्याची माहिती त्यांनी इलेक्शन कमिशनला पोहोचवली आहे. घटनेत दुरुस्ती झाली, ती दुरुस्ती काय होती त्याची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली आहे की नाही हे 2013च्या पत्रात कुठेही म्हटलं नाहीये. 1. नंबर 2, जो युक्तिवाद आज टेलिव्हिजन समोर आणि मीडिया समोर ते करत आहेत तो युक्तिवाद त्यांनी माझ्या समोर केला का? तुम्ही त्यांचा रिप्लाय बघा, त्यांचं पिटिशन मध्ये बघा, कुठेही 2013च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल काहीच म्हटलं नाहीये. 2018च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल ते बोलतात आणि आता 2018च्या कॉन्स्टिट्यूशन वरती मी येतो. 2018च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल ते म्हणतात की आम्ही पुरावे दिले आहेत, इलेक्शन कमिशननी ते कॉन्स्टिट्यूशन आम्ही त्यांच्याकडे सबमिट केल्या संदर्भातलं. आता हे अनिल परब हे सातत्याने हे 4 एप्रिल 2018चं पत्र इलेक्शन कमिशनला जे त्यांनी दिलंय ते सातत्याने दाखवत असतात. लक्षात घ्या, दाखवत असतात. वाचून एकदा तरी दाखवलं का? कारण त्यात काय लिहिलंय ते त्यांना पण माहिती आहे. ह्यात पण हेच लिहिलंय की 2018 मध्ये निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलाय.
या पत्रात त्यांनी मला दाखवू दे संविधानाबद्दल एकही शब्द त्यांनी उल्लेख केलाय का? अजिबात केला नाहीये. पाहिजे तर हे पण पत्र वाचून दाखवतो. रिस्पेक्टेड सर, शिवसेना 4 एप्रिल 2018. Respected sir, Shiv Sena Party Office Bearers Election Program notice was declared on 15 December 2017 by Election Officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court Mumbai. Election program declared by the election officer entailed the period for filing of nominations from 5th January 2018 to 10 January 2018, and accordingly nomination forms were invited for the post of Shiv Sena Paksha Pramukh, Shiv Sena leader, deputy leaders. The last date for receiving the nomination was up to 3 p.m. on 10 Jan 2018. There was one nomination form received for the post of Shiv Sena Paksha Pramukh. 9 forms were received for the post of Shiv Sena leaders, and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were scrutinized on the 11th Jan 2018 as stipulated in the election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23rd January 2018 at NSCI Vallabhbhai Patel Sports Complex, Worli, Mumbai. As per the program declared with the election notice, all the candidates were declared elected unopposed as the number of forms received equal the number of posts. The election results were declared by the election officer in the presence of the representative members. Elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by Election Commission of India. We submit herewith the election results declared by the election officer. We submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, the newly elected national executive resumed on the dais. Shiv Sena Paksha Pramukh Shri Uddhavji Thackeray co-opted 4 leaders and 12 deputy leaders under his discretionary powers as per Article 9A of the Constitution of the party. The list of the names of 4 leaders and 12 co-opted deputy leaders is also attached herewith for your record. Also, please find copies attached to the election procedure and results declared. Copies attached. कोणत्या copies attached आहेत? Election procedure and results declared by election officer Shri Balakrishna Joshi, Advocate High Court, Mumbai. काय केलंय? पत्र. याच्यात कुठे उल्लेख आहे? संविधानात अमेंडमेंट झाल्या, ते अमेंडमेंट आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली, नियमाप्रमाणे त्यांना दिली, त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत. कुठे उल्लेख आहे? अजिबात नाही. त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा, कागद दाखवायचा, त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा, पण त्याच्यात काय लिहिलंय हे कोणाला वाचून दाखवायचं नाही. कारण बंद मुट्ठी लाख की, खुल गई तो खाक की. तर असो, ही वस्तुस्थिती आहे, ती मी तुमच्यासमोर मांडली आहे. त्यानंतर आपल्याला आता घेऊन येतो मी लिडरशिप स्ट्रक्चरवरती. दुसरा क्रायटेरिया मी कन्सिडर केला तो संघटनात्मक रचना, म्हणजेच जी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्याची रचना. आता 2018 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जी संघटनात्मक रचना इलेक्शन कमिशनला पाठवलेली आणि जी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती आहे, मी तीच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ग्राह्य धरलेलं आहे. म्हणजे जी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची होती तीच ग्राह्य धरली आहे आणि तेच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर माझ्या ऑर्डरमध्ये मी ग्राह्य धरलेलं आहे. कोर्टाने पॅराग्राफ 168 मध्ये असं सांगितलंय की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आपण कन्सिडर कराल ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे व्हॅलिड घटना आहे त्याच्याशी निगडीत, म्हणजे त्याच्यात दिल्या त्याप्रमाणे आहे का बघा. ज्या वेळेला मी ते बघितलं त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेमध्ये ज्या प्रकारे ती रचना असायला पाहिजे होती, त्यात काही सदस्य निवडून यायचे होते, काही सदस्यांना अपॉइंट करायचं होतं पक्षप्रमुखांनी, त्यात बदल केला गेला होता. ते घटनेप्रमाणे नव्हतं. त्यामुळे इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स प्रमाणे ते कॉन्स्टिट्यूशनची निगडीत किंवा बरोबर योग्य नसल्यामुळे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेल्या प्रोव्हिजन प्रमाणे नसल्यामुळे ते ग्राह्य धरणं शक्य नव्हतं. हे पण मी माझ्या निकालात संपूर्ण योग्यरित्या दाखवलेलं आहे.
त्यामुळे मी जे कार्य केलं आहे ते संपूर्णपणे तंतोतंत 100% इलेक्शन कमिशन आपलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने दिलेल्या आदेशानुसारच केलेलं आहे. त्यानंतर आपण जर मी कॉन्स्टिट्यूशन बद्दल सांगितलं, लिडरशिप स्ट्रक्चर बद्दल सांगितलं, अजय चौधरी आणि भरत गोगावले यांच्या संदर्भात जे सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलं. ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टने काय सांगितलेलं, आपण ज्यावेळेला निर्णय घ्याल त्यावेळेला आपण तिन्ही फॅक्टर्स कन्सिडर करा. कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय दिलंय ते बघा, आपण संघटनात्मक रचना योग्यरित्या आहे का ते बघा, आणि मग आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा. या तिन्ही फॅक्टर्सना कन्सिडर करून आपण कायदेशीर रिझल्ट ऑर्डर दिली आहे. परंतु वारंवार केवळ म्हणजे एकूण मी आजची त्यांची रॅली बघून एक निकषावरती आलोय, खोटं बोलावं पण रेटून बोलावं. आणि त्याचबरोबर हे पण दिसून येतं की जर का आपण झोपलेल्या माणसाला उठवू शकतो, पण जो झोपल्याचं सोंग करतोय ज्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु आपल्या मनात आहे तेच सत्य मानून चालायचं, त्याला आपण कसं उठवणार. त्यामुळे ह्या पुढे काय मी कुठच्याही प्रकारचं स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. मला वाटतं या राज्याची जनता ही सुज्ञ जनता आहे. या राज्यातली जनता जी सत्य परिस्थिती आहे ती समजू शकते, आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढचा निकाल तेच देतील अशी मला खात्री आहे. आणि मला काय अजून राजकीय भाष्य ह्याच्यात करायचं नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ती मी आपल्या समोर मांडली आहे, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचं तंतोतंत पालन झालेलं आहे. कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यांचं पालन झालेलं आहे. डिस्क्वालिफिकेशन संदर्भात जे सातत्याने विचारलं जात आहे की आपण उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदेजींना पक्षाचे अधिकृत नेता किंवा पक्ष हा त्यांचा गट रिप्रेझेंट करतो असं मान्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही, तर आपल्याला माहित आहे अपात्रता 2(1)(b) खाली ठरवत असताना, म्हणजेच जर का पक्षादेशाचं व्हायलेशन झालं असेल, तो पक्षादेश समजा मान्य केला नसेल तर ते चेक करण्यासाठी ट्रिपल फिल्टर आहे. म्हणजे आपल्याला पहिली बघायला लागतं की ज्या व्यक्तीने पक्षादेश दिलेला आहे त्या व्यक्तीकडे खरोखर ते अधिकार होते का. नंतर आपल्याला बघायला लागतं त्यांनी तो व्हिप इश्यू केलेला का, आणि तिसरं बघायला लागतं की तो व्हिप इश्यू केलेला संबंधित आमदाराकडे पोचवलेला का, म्हणजे सर्व्हिस कंप्लीट होती का. यात जे पुरावे माझ्या समोर होते त्यात स्पष्ट दिसून येत होतं की हा व्हिप योग्यरित्या पोचवला गेला नव्हता, हा व्हिप सर्व्ह केला गेला नव्हता. आणि तसंच तर सगळं रिप्लाय मध्ये उद्धव ठाकरे गटांनी सांगितलंय. तर असं असताना मी या वस्तुस्थितीकडे डोळे बंद करून जर निर्णय घेतला असता तर मला वाटतं मी कुठेतरी माझ्यावर जी जबाबदारी आहे ती योग्यरित्या पार पाडली नसती. म्हणून त्यांना अपात्र न ठरवण्याचा माझा निर्णय हा योग्य होता, हा रिझल्ट होता. तर अशा परिस्थितीत मला वाटतं सगळे फॅक्ट्स हे आपल्या समोर आलेले आहेत. एवढंच यातून एक सामान्य राजकीय कार्यकर्ता म्हणून जर का मी विचार केला तर असं दिसून येतं की पक्ष संघटना चालवणं म्हणजे जबाबदारीचं काम आहे. पक्ष संघटना पक्षाचे संदर्भित नियम असतील, संघटनेतली घटना असेल, ही केवळ कागदावरती ठेवून कपाटात ठेवून देण्यापुरती नसते. याची अंमलबजावणी होणं आवश्यक असतं, आणि ते सर्व राजकीय पक्षांनी सिरियसली घ्यायची अत्यंत गरज आहे. अर्थातच अर्धवट अध्यक्ष म्हणजे अर्धवट त्या अर्थाने बोलत नाहीये, पार्ट टाइम अध्यक्ष किंवा पार्ट टाइम वकील हे काम पूर्ण करू शकत नाहीत. यासाठी पूर्णपणे स्वतःला पक्षाकडे डेडिकेट करायची गरज असते. ते पण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि कंपाऊंडर जेव्हा असे ऑपरेशन्स करतात त्यावेळेला त्याचा निकाल काय होतो हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आपण जे स्पष्टीकरण द्यायचं होतं ते दिलेलं आहे.
धन्यवाद. न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य उठले गेले. आपण एक एक घेऊ. तर तुम्ही त्या विरोधात मला आपला प्रश्न जरा ज्या पद्धतीनं बोललं गेलं अध्यक्षांना, राज्यपालांना आणि इतर सगळ्या संविधानात्मक संस्थांना, याच्यावर काही ऍक्शन घेतली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? बघा, खरं तर जी लोक संविधानाचे आज धडे वाचत होते आणि जी लोक संविधानाची हत्या होत आहे, लोकशाहीची हत्या होत आहे असे विधान करत होते, त्या लोकांना आज संविधानातल्या पदांविषयी किंवा संविधानाने निर्माण केलेल्या संविधानातील जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या विषयात जर मान नसेल किंवा त्यांच्याविषयी आदर नसेल आणि त्यांच्यावर विश्वास नसेल तर त्यांना संविधानाबद्दल बोलायचा अधिकारच नाहीये. आणि जो व्यक्ती भारताच्या संविधानावरती विश्वास ठेवतो ती व्यक्ती बाय द ड्यू प्रोसेस ऑफ लॉच काम करेल. ही व्यक्ती संविधानिक संस्थांवरती अशा प्रकारची टिपाटिप्पणी करून संविधानाचा अवमान करणार नाही. त्यामुळे अशा लोकांना संविधानावरती बोलायचा अधिकारच नाही. त्यांच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे, करायला पाहिजे की करू नये, हा निर्णय मला वाटतं जनता जी कारवाई करायची आहे ती जनता करेल. नाही, 99च्या घटनेमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च पद असेल, परंतु सर्वोच्च निर्णय घेण्याची अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. आणि म्हणून मी माझ्या निर्णयात पण ते उल्लेख केलेला आहे की केवळ पक्षाध्यक्षांची मर्जी म्हणजे संपूर्ण पक्षाची मर्जी हे आपल्याला ग्राह्य धरताच येणार नाही. त्याची दोन कारणं मी दिली आहेत. एक तर संविधानामध्ये त्याची तरतूद नाहीये. शिवसेनेच्या 99च्या संविधानामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की जरी पक्षाचे प्रमुख म्हणजे प्रेसिडेंट किंवा शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद जरी असलं तरी सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. त्यामुळे जर पक्षाच्या अध्यक्षाने एखादा निर्णय घेतला तरीही त्याला राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. आणि हे केवळ इन्फ्लुएन्सवरनं काढता येणार नाही. त्या संदर्भात तशी स्पष्ट रिटन ऑब्झर्वेशन राष्ट्रीय कार्यकारिणीचं असणं आवश्यक आहे, नंबर 1. आणि नंबर 2, आपण जर विचार केला तर मी डिसेंट बद्दल पण माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. केवळ राजकीय पक्षात मतभेद असणं म्हणजे राजकीय पक्षातल्या व्यक्तींनी आपल्या स्वइच्छेने राजकीय पक्षाचा त्याग केलाय असं समजणं अत्यंत चुकीचं आहे. कारण डिसेंट हे डेमोक्रेसी मधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे. डिसेंट म्हणजे मतभेद असणं हे प्रत्येक लोकशाहीत अभिप्रेत असणारी ही भूमिका आहे. आणि जर का आपण असं ग्राह्य धरलं की अध्यक्षांची भूमिका म्हणजेच संपूर्ण पक्षाची भूमिका, उद्या जर अध्यक्षांनीच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला तर ती भूमिका पक्षाची भूमिका समजून सगळ्यांना त्यांच्या पाठी फरफटत जायला लागणार, एक. आणि नंबर 2, जर का अध्यक्षांच्या विचाराच्या विरुद्ध जर पक्षातील इतर लोकांनी एखादं मत व्यक्त केलं तर अध्यक्ष ते मत पक्षविरोधी आहे असं समजून त्याला परत डिस्क्वालिफिकेशन, अपात्रतेची कारवाई त्याच्यावर चालू करणार. त्यामुळे अशी भूमिका घेणं हे संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत अयोग्य आहे असं मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये क्लिअरली म्हटलं. लाईट ऑफ व्हॉट यू सेड जस्ट नाउ, 2018 कॉन्स्टिट्यूशन शिवसेना itself is constitutionally untenable. 2018चं संविधान हे रेकॉर्डवरतीच नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावरती मला काही ऑर्डर पास करणं गरजेचंच नाहीये, नंबर 1. नंबर 2, 1999 मध्ये पण ज्या वेळेला आदरणीय कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट केली, ती इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता ती इंटर पार्टी डेमोक्रेसी असायला पाहिजे त्याच्या अनुषंगानेच ही
अमेंडमेंट केली. म्हणजे त्यावेळेला पण त्यांना अभिप्रेत हेच होतं की संघटनेत डेमोक्रेसी असणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्वोच्च पद जरी शिवसेना प्रमुखांचं होतं, पण निर्णय घ्यायचा सर्वोच्च अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला होता. हे सगळं त्यांचं कॉन्स्टिट्यूशन मध्येच उल्लेख आहे. सर, याला ते दोन गट दिसत असताना पण तुम्ही शेड्यूल मध्ये काम केलं नाही त्यानुसार कारवाई का केली नाही? कारण पक्षामध्ये फूट तर दिसत नाही आहे. काय काय परत पक्षामध्ये फूट दिसत आहे, दोन गट पडलेले आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख करून शेड्यूल 10 नुसार कारवाई का करत नाही असा सवाल शेड्यूल 10 प्रमाणेच कारवाई केली गेली आहे. शेड्यूल 10 प्रमाणे ज्या वेळेला दोन गट दिसून येतात त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं सर्वप्रथम अध्यक्षांनी हे ठरवायचं की मूळ राजकीय पक्ष कोणता गट रिप्रेझेंट करतो. ते ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टनी ट्रिपल टेस्ट दिली. त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती आपण ठरवलं की मूळ राजकीय पक्ष कोणता आहे. मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर आपण व्हिपला रेकग्निशन दिलं, पक्ष प्रतोदाला रेकग्निशन दिलं. ते रेकग्निशन दिल्यानंतर आपण शेड्यूल 10चा निर्णय दिला. याचिका ज्या डिसमिस करायच्या होत्या त्या डिसमिस केल्या. त्यात रिझनिंग दिलेलं आहे. आता 10 जानेवारी 2024 पासून 16 जानेवारी 2024 पर्यंत किमान 10 ते 12 वेळा मी या सगळ्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं झोपल्याचं सोंग केलेला कसं उठवणार. कार्यकारिणी महत्वाची आहे, पण शिंदेची निवड मुख्य नेत्यावरून कार्यकारिणीने केल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? शिंदेची केलेली निवड जी आहे त्या संदर्भात आम्ही ट्रिपल टेस्ट अप्लाय केली. या ट्रिपल टेस्ट मध्ये पहिली बघायला सांगितलेलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय, कॉन्स्टिट्यूशन सायलेंट होतं. आम्हाला बघायला सांगितलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात कोणाकडे मेजॉरिटी आहे, त्यातले किती सदस्य कोणाकडे आहे हे बघा. ते बघत असताना ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे झालेलं आहे का हे बघायला सांगितलेलं. ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे नव्हतं म्हणून ते ग्राह्य धरता येत नव्हतं. आणि मग आम्हाला तिसरा क्रायटेरिया दिलेला तो होता लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा. तो क्रायटेरिया पण अप्लाय केला गेला आणि तिन्ही क्रायटेरियाला समअप करून मग हा निर्णय घेतला गेला की पॉलिटिकल पार्टी कोणाची. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की सुरक्षा न घेता या जनतेमध्ये या आणि मग सांगा की शिवसेना ही शिंदेची आहे. हे उद्धव ठाकरेंचं भारताच्या संविधानाचं इंटरप्रिटेशन असेल. म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल भाष्य करणं, अनपार्लिमेंटरी बोलणं आणि धमक्या देणं हे संविधानातल्या त्यांच्या दृष्टीने तरतुदी असतील. You yourself voted for Uddhav Thackeray to be elected as a leader. Why is it that you don't recognize him as a leader? I have just told you. First of all, I have not voted in any such election. So your hands are going up in what they are saying. I have not voted in any such election. I do not even know what meeting are they referring to. They are showing some videos. We don't know whether they are doctored, they are actually there, what is the position. And irrespective of that, Election Commission, the Supreme Court has directed me to take the Constitution as on the record of the Election Commission. They have not said that Rahul Narvekar in 2013, whatever he has witnessed should be taken as the record. So they have not given the stamp of approval to Rahul Narvekar to decide as on 2013 what transpired in which meeting. So आपका क्या कहना है उसको लेकर? 2007 से 2013 और 2018 में उन्होंने कहा कि उन्होंने सबमिट किया था, लेकिन उसमें आपने कहा कि क्या सबमिट किया था, क्या लिखा था, वो डिफरेंट बात थी, अलग बात थी। और नहीं, मैंने ये बताया है कि सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार जब दो गुट ने दिए हुए संविधान में फर्क होता है, अलग अलग रहते हैं, तब महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष ने इलेक्शन कमीशन के पास डिस्प्यूट अराइज होने से पहले
जो कॉन्स्टिट्यूशन अवेलेबल है उस पे निर्भर रहना है। और वो जो बार बार कह रहे हैं, जिसके बारे में सही अर्थ से तो मुझे जरूरत नहीं है उसके ऊपर ध्यान देने की, मुझे तो आदेश सुप्रीम कोर्ट का है, इलेक्शन कमीशन के पास है, उस हिसाब से काम करो। फिर भी मैंने ये दोनों पत्र देखे और उन दोनों पत्र में कॉन्स्टिट्यूशन अमेंड हुआ है और वो इलेक्शन कमीशन के पास सबमिट किया जा रहा है, ऐसा कुछ भी नहीं लिखा है। उसमें केवल जो चुनाव हुए थे शिवसेना के, उस चुनाव के बारे में मालूमात इलेक्शन कमीशन को दी जा रही है, संविधान नहीं दिया जा रहा है। जो वो कह रहे हैं हमने सबमिट किया है संविधान, हमने अमेंडमेंट की कॉपी दी है सुप्रीम इलेक्शन कमीशन को और उसकी रिसीट हमारे पास है, उसकी पोस्ट पावती हमारे पास है, उसकी एक्नॉलेजमेंट हमारे पास है। वो एक्नॉलेजमेंट इलेक्शन रिजल्ट जो सबमिट हुआ था उसकी है, इलेक्शन शिवसेना के कॉन्स्टिट्यूशन की बिल्कुल नहीं। सर सुप्रीम आणि जे पुरावे उद्धव ठाकरे यांनी सादर केले, तुमचं म्हणणं असं आहे का की एकंदरीत हे पुरावे होते, जे ठराव मंजूर झालेले होते, त्या ठरावांच्या घटना दुरुस्तीच्या होत्या, त्या निवडणुकांकडे नोंद झालेल्या आणि त्याची खातर जमावबंदी शिवसेनेने केली नाही, म्हणून हा पक्ष सोडावा लागला. नोंद झाली आहे की नाही झाली आहे इलेक्शन कमिशन ठरवतं, त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की नोंद झालेली नाही आहे त्यांच्याकडे। आता उद्धव ठाकरेंनी आणि अनिल परबांनी ज्या पत्रांचा रेफरन्स दिला हे दाखवण्याकरता की या पत्रांवरती अक्नॉलेजमेंट आहे इलेक्शन कमिशनची, आम्ही या पत्रांद्वारे कॉन्स्टिट्यूशनची प्रत इलेक्शन कमिशनला पोहोचवली, हे अयोग्य दिसून येतं। कारण त्याचं जर तुम्ही पत्र वाचलं तर त्यात संविधान अमेंड केलंय आणि ते इलेक्शन कमिशनकडे पोहोचवलंय असा कुठेही उल्लेख नाहीये। ते केवळ संघटनात्मक निवडणुकींचा निर्णय कळवण्याचं पत्र आहे। जी घटना ठराव त्यांनी मंजूर केलेले होते ती जर नोंद निवडणूक असते तर निकाल वेगळा राहिला असता। जर त्या पक्षाने आपलं काम योग्यरित्या केलं असतं तर निश्चितपणे फॅक्ट्स मध्ये बदल असतात। सर यालाच एक तो प्रश्न आला तुमचा। सुनावणी घटना दुरुस्ती दिली होती, केली होती किंवा नव्हती, असा काही मुद्दा आला होता सुनावणीत केवळ एकनाथ शिंदे गट यांनी 1999 ते संविधानावरती रिलायन्स ठेवलेला आणि उद्धव ठाकरे गट यांनी 2018च्या कॉन्स्टिट्यूशन वरती रिलायन्स ठेवलेला। त्यांनी कुठेही 2013च्या कॉन्स्टिट्यूशन आपल्या पिटिशन मध्ये किंवा रिप्लाय मध्ये म्हटलं नाहीये। 2013चं जे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं ते पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या ऍफिडेव्हिट इन एव्हिडन्स मध्ये सादर केलं आणि ते पण जे सादर केलं ते मी तुम्हाला वाचून दाखवलंय, त्याच्यात संविधानाविषयी काही एक उल्लेख नाहीये। सुप्रीम कोर्ट म्हणतं की विधिमंडळ बहुमत हे पक्ष नाहीये, विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारे पक्ष दिला नाही। मी तिन्ही टेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही तिन्ही कन्सिडर करा, मी तिन्ही कन्सिडर केलं। कॉन्स्टिट्यूशन मधली परिस्थिती काय आहे ती मी माझ्या उत्तरात माझ्या निर्णयात दिली आहे। पक्ष संघटनेसंदर्भात और लिडरशिप स्ट्रक्चर जे आहे त्या संदर्भातलं माझं ऑब्झर्वेशन दिलंय आणि मग शेवटी मी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरती आलोय। त्यामुळे मी तिन्ही कन्सिडर करून हा निर्णय दिलेला हा संविधानिक पदाचा अपमान नव्हे का? नाही, मला वाटतं या संदर्भातलं उत्तर मी दिलेलं आहे की संविधानाने निर्मित केलेल्या संस्था ज्या आहेत किंवा पदं जी आहेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं, मग ते राज्यपालांना फालतू म्हणणं असेल, लवादाला लबाड म्हणणं असेल, इलेक्शन कमिशनला चोर म्हणणं असेल किंवा सुप्रीम कोर्टला टेंबू म्हणणं असेल,
तेंबा म्हणणं असेल. युद्धभंगाची कारवाई होणं. तर हे सगळं मला वाटतं कुठेतरी आपण केलेल्या चुकींमुळे आपल्यावरती फ्रस्ट्रेशन आल्यानंतर आपण कधीतरी आपला तोल जातो आणि आपण असं बोलतो. परंतु माझं एक, ही सर्व मंडळी ही माझे विधिमंडळातले सहकारी आहेत, काही लोक पार्लिमेंटचे सदस्य आहेत आणि विधिमंडळातील सदस्य, पार्लिमेंटचे सदस्य हे समाजात रोल मॉडेल असतात. समाजात त्यांनी उदाहरणात्मक काम आणि कृत्य करायचं असतं. त्यांच्याकडनं जर संविधानिक संस्थांचा असा अवमान व्हायला लागला तर सामान्य माणसाचा संविधानावरती विश्वास कसा राहील? एक मिनिट सर, मग या कसं आहे, मी आपल्याला यापूर्वीच सांगितलंय, जेव्हा आपल्याकडे मेरिट नसतं तेव्हा आपण वावगं बोलतो, इकडचं तिकडचं बोलतो, पर्सनल टीका करतो, एखाद्याच्या परिवाराबद्दल बोलतो, एखाद्याच्या वैयक्तिक विषयांवरती बोलतो. त्यामुळे लोकांना समजतं. मी आज तुमच्या समोर आलो, मी जी वस्तुस्थिती आहे ती पुराव्यानिशी दाखवली. मी जे पुरावे दाखवले ते केवळ दाखवले नाही स्क्रीनवर, वाचून दाखवले. तर लोकांना समजतं. अजून याच्यात काय बोलायचं? मला वाटतं आपण आता But very importantly, the decisions were made about the party leader. But in fact, after the split, Shiv Sena UP has a constitutional validity as per the Central. I have taken the decision in accordance with the directions of the Honorable Supreme Court. I was asked to decide which is the political party out of the two groups retrospectively as on 21st June 2022 when the dispute arose. With regards to the current position of the party, that has been decided by the Election Commission of India, which is binding on everyone. Thank you.